नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये। मैत्रिणींनो, इकडे बघू शकता सर्वजण आरतीसाठी इथे एकत्र जमलेले आहेत। तर सर्व मंडळाचे जे कार्यकर्ते आहे त्यांचा जो ड्रेस कोड आहे तो एकच ठेवलेला आहे आणि आता बाप्पांची आरती सुरू करण्यात आली आहे। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकरा गौरी कुपरा चंद्राय म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या धरण तमेव। बाप्पांची आरती सर्वांनी एकत्र येऊन इथे करून घेतली होती। त्यानंतर मंडळाच्या वतीने थोडे सत्कार सुद्धा सर्वांचे केले होते। तर इकडे बघू शकता सत्कार समारंभ सुरू आहे। मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवकालीन काळातील जो मराठी योद्धांचा मर्दानी खेळ बघायला भेटणार आहे। मध्ये खास विशेष काम केलेले आमचे बंधू दीपक महाजन, असेच तुम्ही ऑपरेशन करा आणि एक दिवस पाकिस्तान आपल्यात आणा। गणपती बाप्पा मोरया अशी मंडळाच्या वतीने फौजी साहेबांचा सुद्धा सत्कार करण्यात आला होता। ऑपरेशन सिंदूरमध्ये कार्यरत होते। या दादांनी खूप छान असं गणेश स्तोत्र इथे गायलेला आहे। खूप छान आवाज होता। आणि त्यानंतर या आमच्या बाप्पांच्या विसर्जनाची शोभा वाढवणारे आपले वारकरी संप्रदाय आणि आज जो मर्दानी खेळ दाखवणारे जे दादा आहेत त्यांचे सुद्धा सत्कार इथे करण्यात आलेले होते। त्यानंतर फौजी साहेबांनी आणि मी बाप्पांची आरती करून घेतली। बाप्पांची आरती आणि सत्कार समारंभ झाल्याच्या नंतर इकडे जो आपला मराठी मर्दानी खेळ आहे तो इथे सादर करण्यात आला होता। ही छोटी छोटी चिमुकले बघू शकता किती छान असं सादरीकरण यांनी केलेलं आहे। कल्पनेच्या बाहेर आहे। खूप छान असं यांनी जो मर्दानी खेळ आहे तो इथे दाखवला आहे। मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा आहे पण खूप छान असं यामध्ये बघण्यासारखं आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। डोळ्याचे पारणे फेडणारा हा व्हिडिओ आहे। तसेच तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर पुष्पास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला डेली पाहायला भेटतील। आणि इकडे बघू शकता जो आपला शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मर्दानी खेळ जो आहे तो इथे सुरू झालेला आहे। मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज थोडीशी मर्दानी खेळ
याविषयी माहितीसुद्धा सांगणार आहे. शिवकालीन मर्दानी खेळ म्हणजे दांडपट्टा, लाठीकाठी, तलवार, भाला, कुऱ्हाड आणि धनुष्यबाण या सर्व शस्त्रांचा युद्धामध्ये वापर केला जात होता. ही कला आजसुद्धा जिवंत आहे. कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी बघायला भेटते. दांडपट्टा हे आपल्या मराठा योद्ध्यांची ओळख असणारा शस्त्र आहे. दांडपट्टा हा तलवारीसारखा, त्यामध्ये चिलखती हातमोजा जोडलेला असतो, जो हाताचे रक्षण करतो. हे शस्त्र जरी वजनाने हलके असले तरी अत्यंत प्राणघातक असे होते. पूर्वी युद्धामध्ये भरपूर अशा शत्रूंना एकदम रोखण्यासाठी या शस्त्रांचा वापर युद्धामध्ये केला जात होता. दांडपट्ट्याचा जास्त वापर केला जात होता. मैत्रिणींनो, थोडीशी दांडपट्ट्याविषयी सुद्धा माहिती सांगते. दांडपट्टा हे भारतीय उपखंडातील एक मध्ययुगीन शस्त्र आहे. हे शस्त्र मराठा योद्ध्यांचे आवडते हत्यार होते, कारण ती सामान्य तलवारीपेक्षा जास्त तीव्र होती. शिवकालीन काळामध्ये आपल्या मावळ्यांना या खेळाचे शास्त्रशुद्ध शिक्षणसुद्धा दिलं जात होते. आपल्या सर्व मराठ्यांची आन बान शान आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज त्यांच्यामुळेच ही जी कला आहे आज जगभरामध्ये शिवकालीन मर्दानी खेळ नावाने जपलेली आहे, जगप्रसिद्ध आहे. आपले खूप मोठे भाग्य आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे आणि यांची जी कला आहे ती सुद्धा आपल्याला या छोट्या चिमुकल्यांच्या रूपामध्ये आज बघायला भेटते आहे. खूप छान अशी यांनी ही कला जी आहे ती सादर केलेली आहे. बघू शकता, खूप छोटे छोटे चिमुकले आहेत. खूप अंगावरती खरं तर काटे येत आहेत बघताना. खूप छान वाटत होतं की आपल्यामुळे थोडंसं दुसऱ्यांनासुद्धा या कलेविषयी माहिती भेटेल, बघायला भेटेल, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला होता आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा व्हिडिओ आहे खरं तर इकडे बघू शकता, या ठिकाणी या मुलींनीसुद्धा किती छान असं सादरीकरण केलेलं आहे. आजकाल मुलीसुद्धा कुठेही कमी नाहीत. मुलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात. खेळ असो, घर असो किंवा बाहेरचं क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रात मुली कुठेच पाठीमागं नाहीत आणि राहायलासुद्धा नको. तर इकडे बघू शकता किती छान असं या मुलीने सादरीकरण इथे केलेलं आहे. याच्यानंतर जी लाठी काठी होती त्याचंसुद्धा सादरीकरण या छोट्या चिमुकल्याने केलेलं आहे. प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काही कला ही असतेच, तर ती बाहेर काढली पाहिजे. तर इकडे बघू शकता छोट्या चिमुकल्यांची ही जी कला आहे ती बघताना खरंच अक्षरशः डोळ्यातून असे अश्रू येत होते की त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये किती म्हणजे संघर्ष केला असेल आणि किती आपल्या मावळ्यांनी या कलेचा जो आहे तो अभ्याससुद्धा केला असेल. त्यांची जी कला आहे ही अशीच जिवंत राहो सर्वांमध्ये आणि अशीच पिढ्यानपिढी ही जी कला आहे ती अशीच चालू राहो. आज बाप्पांच्या चरणी प्रार्थना की सर्वांना आपल्या मराठमोळ असण्याचा खूप अभिमान आहे आणि जे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता सर्व मुलांनी किती छान असं इथं मर्दानी खेळाचं सादरीकरण केलेलं आहे. खूप छान असं यांनी मेहनत केलेली आहे.
छोट्या चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी इथे आमच्या गावातील लोकांनी बघायला गर्दीसुद्धा केलेली आहे. खूप आवडीने बघत सुद्धा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या मराठी मावळ्यांचा, योद्धांचा मर्दानी खेळ याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं जे वारकरी संप्रदाय भजनी मंडळ आहे यांचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर उद्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले तर एक वेळ लाईक करायला विसरू नका. तर आमच्या मंडळामध्ये अशा प्रकारे प्रत्येक वर्षी असेच पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि सर्वांसमोर काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीने जो आजचा हा मर्दानी खेळ आहे तो सर्वांनाच खूप असा आवडलेला आहे. तर छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकदम असं आवर्जून बघितलेला आहे. हा मर्दानी खेळ दांडपट्टा बघण्यासाठी बघू शकता किती गर्दीसुद्धा इथे झालेली आहे. तर अशा पद्धतीने सर्वांसमोर खूप छान असं या कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. मैत्रिणींनो, तर हा होता आजचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. उद्याचा जो व्हिडिओ आहे भाग 2 तो सुद्धा बघायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.